नाही तुम्ही पहिलवान टाईप स्टोर कीपर आहे आणि जागता मी असं म्हणलो ना आपण तुम्ही पहिलवान टाईप आहे. सगळं केलंय मी काय राहिलं नाही. पहिलं वाटतं पहिली गोष्ट कुस्त्या केल्या हमाली केली. आम्हाला हातपाय वाकडे होते थोडीशी. नाही नाही हे गुडकं ते होतं केलं दुसरं काहीच नाही कारण हो फळीव केली जगदमीला हमाली टेकर बिकर नाही त्याला येतात का कोणाला पोतं ते सगळं आडव होईल करायचं 100 किलोचं पोतं होतं तेव्हा आता 50 किलोची बॅग निघाली 50ची बी झेपत नाही. आणि त्याला वाकडं ढोंगा करतात असं जगताना पडते आडवं. ह्या जगदंबेला फळी होती. आताची पिढी अशी आहे. पण आता ही आहे बाबा, आता ही ना काय म्हणते त्याला, बेल्ट आलेत आता. अगोदर बेल्ट नव्हतं, आता बेल्ट येत. बेल्ट नाही टेकर बी आहे बेल्ट बी. हा रावण्यान बिवण्यान राहतात. आधुनिकता आली थोडीशी, जसं तुम्हाला मोबाईल आला आता. जसं आधुनिकता नाही जितकं आजचं हॉल ना तितकं डेंजर आळशी हॉल आळशी. डेंजर हॉल आणि ताळशी नाही. तुम्हाला बसली की खुर्ची, उठलं की खुर्ची, खायला टेबल, मांडी घालायची म्हणजे जीव जातो. नेमकं काय करायचं कळलं का? आहे का? विचार करा मी नॉनस्टॉप 5 किलोमीटर पळतो रिटर्न. आमच्या तेवढाच आहे पळायसारखा. पण आता बाद झाले मी. खाली बस. तिकडे काय झालं माहिती छकडे पडली. हा? दुधाचे छकडे सकाळ सकाळ बसल्यावर नग बस जाऊ बस. बोलणं गरजेचं आहे की मी हा. ऍडजस्ट केलं होती. 30 केंड पडली होती आणि छकड एक पाईप तुटला म्हणून धरलं तर दुसरं ती पाईप पण छकड 36 तास सुधी येऊन होती. किती डॉक्टर म्हणला हे 2-3 तासात मग किती दिवस झाला तो? ह्या लग्नाच्या आधी. दिवस किती झाले? 36 तास म्हणजे दिवस किती झाले? आता तू शाळा शिकला का गोरा मागा होता नेमकं तो कुठं होता मला सगळं विचारून घेतो तुला नेमकं कळतं काय मग तुमच्या भाषेत नागराज. कळू दे ना, मला पावशेर अरे काय हो असं ते दोन रात्री 2 दिवस कसं काय असं होतं? तसंच होतं आमची भाषा 36 तास म्हणजे दीड दिवस. 1.5 दिवस झाला म्हणजे 2 दिवस आणि 1 रात बरोबर का नाही तुम्ही समजून घ्या ना. आम्ही रात्रीत नाही चलत, आम्ही आम्ही दिवसा. तुम्हाला पहिली गोष्ट रात्रंदिवसच कळत नाही लाईटीमुळं. असं कसं उजाडलेलं कळणार झोपलेलं कळणार कसं काय? उठलं की मोबाईल ऐका आमचं मत असं होतं जनावर वरटतात का खाया टाकलं तुमचं कोंबडं वरडलं का तुम्ही पाच तुमचं झाली. ऐका ना, तुमचं बोलणं ऐकून घेतलं. माझं सांगतो मग सांगा मी, आमची पिढी नेमकी ह्या जनरेशनची, हं. आम्ही सगळीच हे झालं हे. आम्हाला मोबाईल बी बघायला भेटले आणि जुना काळ बी बघायला भेटला. होय. तुम्हाला अख्खा जुना काळ बघायला भेटलाय. तसं तो आमच्या ऐकून बाबतीत घ्या नशीब आम्ही आमचं चांगलं. जेवढे दिवस जगले तेवढे निम्मे दिवस बी जगणार नाही तुम्ही कोण तुम्ही असं का म्हणू हा, शकता? का म्हणू शकतो म्हणजे तुम्ही विचारा आता वय किती तुझं किती तुम्ही सांगा. मी काय म्हणतोय मी तुम्ही म्हणतो सांगा 25 ना. असेल हा? 25 असेल बघा, माझ्या वयाच्या याचा अर्थ मी ऍडजस्ट केलंय वय. काहीच नाही ऍडजस्ट केलं ठेवलंय स्वतःला. ऐकून घ्या रुपयातले 4 आणि सुद्धा ऍडजस्ट केलं नाही 25 वर आले म्हणलं मी किती कावळ्या वयाचा आहे किती कावळ्या वयाचं काय वाटत करायचं का म्हणजे अहो कावळ्या वयात आम्ही विचार करा खात्यावर पोती घेऊन चालू काय आता तुम्हाला का नुसतं मोकळा डबा दिला अरे कुठं टेकू एक मिनिट. हा इटबट ठेव कामाला जाणारा, बराशी उचलणारा, तुम्हाला वाटतं का तो काम केला म्हणजे तो लय सुखरूप आहे? एक ध्यानात ठेव माझं स्वतःच वैयक्तिक सांगतो, इयत्ता 7वी पासून इयत्ता 15वी पर्यंत इटा भरायला माणूस आहे आमच्या गावात. समजा तेवढाच व्यवसाय आहे. करोडो रुपये हा. केले. तुम्ही पैशासाठीच काम केले ना ते? ऐकून आम्ही घ्या तेच सांगायचंय. आम्ही जे कमावले जे टिकवले ती तुम्ही तेवढे पैसे कमवून टिकून दाखवा नाही, एवढं नाही काही टिकत तुम्ही हे ध्यानात सुद्धा आणू नका तुमच्या वेळेस महिन्यात 100 रुपये भेटायचे आणि आमच्या वेळेस दिवसाला 1000 रुपये कमी तुमचे 10,000 जरी मिळले ना तरी आता 100 इतके पुरत नाहीत नाही, एक 4 आणि ऐका 4 आणि रोजाने थांबले मी किती रोजानी ऐका. 4 आणि तुम्ही ऐका ना माझं. 500 दिलं तरी बी आता मला तुमचं तुमचं नाव काय आहे? हं. काय नाव आहे? माझं खरं नाव जिजाबा जिजाबा साहेब. हा. तुम्हाला एक सांगतो, जर पुढचा बोलतोय ना हा. तर दुसऱ्याचं बी ऐकून घ्यायची परिस्थिती ठेवा आली तुम्ही. कवा निवळ बावटवाणी शिंग मोडून चालत कसं काय शिंग मोडले मला अजिबात ऐकायचं नाही याचा पटकन अर्थ ऐकायचं. तुमचं सांगा. ऐका पटकन ना, नाही तुमचा आवाज वर चढला म्हणजे आमचा येत नाही ना, असं नाही ना. तुम्ही झाडाच्या वर उडी हाणा की हा? झाडाच्या वर उडी हाणा का आणायची? की तुम्हाला येतच नाही उडी हाणा येत नाही असं का तुम्ही बोलतच पाखर मोजताय किती अजिबात नाही आम्ही सुरपारंबा खेळतो तुम्ही दाखवा सुरपारंबा खेळू चला खेळू चला काय सुरपारंबा कुठे सर मारून काय अहो, बोलताय? दाखवतो सुरपारंबा कसा खेळतात लाकूड घ्यायचं टंगडी खालून फेकायचं. ते लाकूड आणूस तर गडी वर जाऊन खाली आणा. सगळं आम्ही खेळलेलं खेळलंय अहो नुसते नावाने ऐकलं तुम्ही अहो आम्ही वडाच्या झाडाला, बाबळीच्या झाडाला, लिंबाच्या झाडावर बी खेळलेलो ही. कसं याचा खेळायला काय म्हणतात? ती नाही टंगडी घालून लाकूड फेकायचं. ह्यांनी आपले एक शब्द तरी ऐकून घेतला की ते त्यांचं खरं काहीच केलं. नाही ऐकायची गरज अहो, तुम्ही झक माराय पण तुम्ही आम्ही सांगतो चाराने दाखवा आम्ही केलेलं तुम्ही चाराने करून दाखवा काय? मी आम्ही म्हणतो चाराने बघायची मी गरज म्हणतो नाही, पैसे रुपये ऐका द्यायचं आमचं. माझं एक सांगणं आहे आम्ही तुम्हाला अमेरिकेत एकच मिनिट
माझं एक सांगणं आहे तुम्हाला, तुम्ही पिशवीचे 10 किलोची घेतली, माझी गाडी कुठे आहे रे, मला रानात जायचं. आम्ही काय म्हणतो, नांगर 9 नंबरी माणूस हितनं उचलला तर रानात ठेवतो. ती चोख 150 म्हणावं लागतं ना आम्हाला. नाही, आताच्या 150 काळानुसार चालावं लागेल. लोक मोबाईल, आता हे मोबाईल मध्ये बोट घालतो, हं. मोबाईल मध्ये बोट घालणार माणूस पैसे कमीतो का? कोण मी काय म्हणतो, बोट घालणार पैसे, माझा प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. ह्यो माणूस पैसे कमीतो का? मग बिगर बोट घालता पैसे मिळणार मग का म्हणजे मोबाईल मध्ये बोट घालणार वायफाट कसा? वायपट नाही. ऐका, 4 कामवतो 12 घालवतो, काय कोण करायचं म्हणलं? जरा का? विचारा जरा, मोबाईल केवढ्याचा आहे? हे मोबाईल आहेत, ऐका हे ऐका, ऐका माझं आमचं म्हणणं- वाक्य. एक तुमचं मिनिट म्हणणं. माझं वाक्य पूर्ण नाही ऐकत हे. हा? मोबाईल 40,000चा आहे, एका महिन्यात लाख रुपये कमवल्यात. हा, हे काय आहे का नाही? करणार? मी काय म्हणतोय, हा मोबाईल बी तेवढाच चालतो. नाही नाही, नाही, ऐका. त्या नाही. मोबाईलला रेंज आवड- कमी. त्याची रेंज जशी टिकती तशी रेंज टिकून दाखवायची, तुम्हाला उपवास करतो मी. तुम्हाला ऐका, यांना रेंज टिकवायची हे- म्हणजे बॅटरी नाही, टिकवायची माहिती असते. रेंज टिकवण्याचं बॅटरी टिकू. शेअर मार्केट त्या मोबाईल मध्ये येतं, गेम त्या मोबाईल मध्ये, युट्यूब फेसबुक त्या मोबाईल मध्ये. पण मी आता एवढा व्हिडिओ अहो, एकच मिनिट ऐका, पहिलं कार्ड पाठवलं तरी बी येतच होतं, आता फोन केला तरी बी येतच होतं. कसं ऐका ना, कार्ड- पहिलं कार्डाला 8 दिवस लागत होतं. ह्याला मोबाईल मध्ये फक्त ऐका. हॅलो हा बोलले का एवढंच माहिती. अहो तेवढंच नाही झालं आमच्यासाठी, आमच्यासाठी तेवढंच नाही झालं. आमच्यासाठी ते नाही ना, आमचं ह्याच्यावर जग आहे आमचं. तुमचं घरं ह्याच्यावर चालते त्याच्यावर, तुम्ही ह्याच्या इतकं तेवढं एक जगून मिनिट. दाखवा, घरं चालते. त्याच्यावर जगून दाखवा. हे एक काम जगतोय करायचं. म्हणून जगून मग तुम्ही दाखवा. मोबाईल ऐका, खाती. तुम्ही मोबाईलचं सांगायला लागले, तुम्हाला एखाद्या नवीन जागा जायचं मला माहित नव्हतं, हा. एखाद्या पाहुण्याचं घर माहित नव्हतं. आम्हाला आता लय लोकेशनवर सांगितलं नाही, असली सांगते बारशी कोण शिवाली, त्याला. नुसतं मोबाईल आम्ही दाखवला सडक विचारतो, किती कोस आहे, किती महिला, एवढं विचारतो. काय झालंय? टाकलं की लगेच हे होतं. लोकेशन आम्हाला 3:30 त्या लोकेशनची ओळखच नाही. ऐका ना, आबा एक कोस आणि एक मैल. तुम्ही प्रश्न नका विचारू, माझं उत्तर सांगतो तुम्हाला. बरं. जर एखादा माणूस बोलतो ना, ऍक्शनला रिएक्शन होती. तुम्ही तुमचंच खरं केलं तर आमचं ऐकणार कधी? ऐकून जुनी घ्या. पिढी ऐकूनच घ्या. ऐकून घ्या. जुन्या पिढीला नाव नाही ठेवीत, तुम्ही ऐकून घ्या. बरं, तुम्हाला विषय येत नाहीत का? तुम्हाला मिशा सांभाळायची ताकदच नाही. 12 वेळा वाजता फिरवते तुम्ही. अजिबात नाही, तुम्ही मिशा नुसत्या दाखवायला दाढी. ऐका, मिशी पिळवायची ताण लागतो. हो का, हा, हो का, हा. कसं आबा हं, खोकायची. हो का. हा. तुम्ही मिशी पिळवा काय होट तोडणार आम्ही मिशी पिळवल्या, तुम्ही काय होट तोडणार? अहो, मिशा कसं असतं, काळानुसार मिशी जसं असेल तसं ऐका, बदलावं लागेल ना मिशी मला. सुद्धा गड्याला वापरता आली पाहिजे, तिची इज्जत सांभाळता आली पाहिजे. मिशी राखली म्हणजे काय गडी हा भाग नाही. तुम्ही दाढी राखताय, वर दिसते, आम्ही त्याला नावं ठेवत नाही. अहो, आलं का ध्यानात? काळानुसार बदलावं लागेल. पहिलं तुम्ही बैलगाडीत वराड घेऊन जायचं, आता वराडालाच आपापल्या गाडीत सगळे वरात देतात. नाही, शेजारी दुःख लग्न असू बैल द्या. ऐका. माझी इच्छा, माझ्या घरातलं चांगलं खायला म्हणजे शेजारच्या लग्नाला जात नाही. लोक टेम्पोनी पहिले टपावर बसून जायचे. खायासाठी आता खायचं नाही राहिलं जग. आता चपाती लोकांना भेटत नव्हती, शेजारी चपाती. जात हो, नाही. पूर्वी तुम्ही खायचं सांगताय, 12 सणाशिवाय तव्यात तळलेलं कळत नव्हतं. आता कुठे बी गेला की चमच्या बोडावता की आणलं त्याचं, आणलं माझं. काय म्हणजे पिझ्झा नाव होतं का माहिती? चटणीने भाकर. तुमची आली पिझ्झा, बायको काय म्हणती, तुम्ही नाही दिलं तुम्ही पिझ्झा मागून खाय. मसन वाटा खा की, पिझ्झा कशाला खायचं? ही ज्याचा त्याचा प्रश्न, खायचं किती, खायचं नाही ऐका, किती. तसं हे नाही, जीभ दिली आपल्याला याचा जीभ अर्थ नाही. मी ऐका, तुमचं म्हणणं सगळं झालं. आपण घरनं 2 भाकरी नेल्या आणि कुठं सोडून खा, तुमची पिझ्झा कुठं बी मिळेल का? आम्हाला लागतच नाही. ऐका, कुठं बी कसं लागत नाही? बायको पिझ्झा खाल्ल्याशिवाय घरात येतच नाही. हा, ते चोचले तर आम्हाला नाही तोच नाही. करायचं. तुम्ही बायकाच कष्ट मिळवताय आता. का? ती म्हणती मला गाडी पाहिजे, मला तुमच्याला बंगला माहिती पाहिजे. नव्हत्या. ऐका, मला ती काय म्हणती, तुम्हाला स्वतःचा बंगला आहे का, स्वतःची गाडी आहे आता का? पुरी काय मिळतं तुमच्या नाही, तसं टायमाला. नाही हर्ष, ते रिक्वायरमेंट नाही. आता त्यांना ती डोळ्यापुढे दिसतं की मला कष्ट करायचं नाही तेवढं, म्हणून ते ती तसं शिकलेली करतात. असते आता. हा. आता शिकवले जा बा पुरी. हा. हा, पहिलं पाया पडावं लागायचं नवऱ्याच्या. अरे कशी कर पण नाही, नाही, पोरगी ही कर. बाप आगाव झाली. ऐका, बाप आगाव नाही झाले, पुरी देत नाहीत ना बाप पुरी आगाव नाही. झाली. आता काय झालं, बिन हॉटेलच्या गाडवानी पोरं झाले. पुरी लय शिकतात चांगले. आणि ही काय झाले, उलस बापाने कमावलं, पोरगा म्हणतो माझ्या बापाची गाडी. अरे पण आई हे काम कर ना, आणि मग उठी दे. बापाच्या जीवावर मिशा कशाला पिळतो? तू कमव, मिशी होता हो. तू दाखव. आता ऐक, मी तुम्ही मी ज्या कष्ट पिढीत करा. वाढलो ना, हा. आमच्या बापाने काय आम्हाला लय दिलेलं नाही. जसं आले तसं आम्ही उडती पुढे आणले. आम्हाला दोन्ही मागच्या जनरेशनचं आम्हाला माहित नाही. तू आम्हाला त्याच्यात तुम्हाला नावं ठेवायचं नाही. तुम्ही मिजाज ठेवू करता. शकत नाही नाही, तुम्ही. तुम्ही मिजाज करता, खर्च कमा, तुम्ही कमवा. आम्ही आमच्या काम आम्ही ऐकून घ्या, आम्ही अर्धा एकर करायला, त्याच्यात जे पिकून 4 जगत होतो. तुम्ही 10 एकर तुमच्या लोकांसाठी, तुमच्यासाठी नाही. ती गाडी आणली, पेट्रोल टाक, डिझेल टाक, चालला फिरायला. ऐका, आम्ही कसं आता म्हणतो, गोडे घ्यावा का त्यासाठी? काय गोडे घ्यावा. पूर्वी घोडच होतं, हा, मला माहित होतं सोडलं, तुम्ही ऐका, फिरलं, बांधलं कटाला की चालला. आता तुमची गाडी लागती त्याला,
पहिली गोष्ट बसायच्या आधी पेट्रोल टाक रे बाबा, त्यात किती पेट्रोल आहे, नसलं की रांजी रिझर्व आता एकच वाक्यात उत्तर देतो मी तुम्हाला. याच्यानंतर आपलं शूट चालू होईल. शिव माणूस आहे बर का, ही तुमची पिढी, शिव माणूस ही आमची पिढी. हा, ह्या माणसाला इथं जायचंय बरोबर, त्याला 20 रुपये दिले ना तर तिथं जातोय. हे जुना माणूस काय म्हणे 20 रुपयाचं मी मला वाचून ठेवी पण मी चलत जातो, त्याला अर्धा तास जातोय बरोबर. आताचा काय म्हणतोय मी 5 मिनिटात जातो, 20 रुपये जाऊ दे पण माझा टाइम वाचवतोय. मग यात चुकीचा कोणताच नाही, त्या काळानुसार झालेली बदल आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, दोन्ही बरोबर, ऐकून घ्या. आता तुम्ही सांगितलं सगळं बरोबर, वेळ वाचतोय, लवकर जातो, बरोबर आहे. आताचा माणूस बरोबर आहे ना, ते उशिरा जातोय पण लय टिकतोय ना. टिकून कोणाला दाखवायचं? नाही, नाही, काय करू नाही. आम्हाला? सिद्ध काय का? तुम्ही म्हणताय मान्य आहे. ऐका, पूर्वी कसं होतं, आता जेवढा पहिला माणूस टिकतो तेवढा आता टिकतोय का? मी काय म्हणतोय, ही दोन्ही माणसं काळानुसार बरोबर येतं. माणसं बरोबर आहे पण तिची पटत नाही ना जुन्याला. काय तुमची वागणूक का नाही पटत. वागणुकीचं मॅटरच नाही, माझा विषय फक्त एवढाच आहे. एवढाच नाही, आम्ही काय म्हणतो, आम्ही चालत जाऊन आम्ही मजबूत राहू, बरोबर. तुम्ही काय म्हणता, गाडीत जाऊन आईस राहू. आईच नाही म्हणलो मी, आई शब्द वापरला. ऐका, काय सांगतो म्हणलं, याला तुम्हाला. अर्धा तास वेळ वाचवायचा आहे त्याचा. वेळ अर्धा नाही. तास कुठेतरी अहो वापरायचा. नुसतं येळ वाचतो, हिथं जातो ना हॉटेलच बसतोय. नाही, तू घरी सगळे कुठं नसतात पण तसे. नाही ना. 80% लोक असे आहेत, घरातनं बाहेर जो 3 पडले. 3 लाख रुपये महिना कमीतो ना, तो काय म्हणेन मला वेळ वाचवायचा आहे, बाकी घेणं देणं नाही. आणि तुमचा माणूस काय म्हणतोय 3 रुपये वाचवायचे, असं नाहीये. 3 रुपये जसं ते गाडी घेतलं खाऊन खाते. आता मी म्हणतो तुम्ही म्हातारी- 3 लाख खाऊन आयुष्यभर खाणारच आहे ना. नाही 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 नाही, जे 20 रुपये पुरणार आहेत तुमचं 300 रुपये पुरणार नाही, का? कधीच नाही. का पुरणार नाही? नाही ना, ते चमच्याने खातोय, ते अर्धीच त्याचा खातो. प्रश्न आहे ना. नाही ना, उपयोगच नाही ना. तुमच्या काळात बी श्रीमंत माणसं होते, माणसं होती पण राजे महाराजे, गरीब सगळे श्रीमंत नव्हते. मग आमच्यात बी तसे बिझनेसमॅन आहेत. बिझनेसमॅन पण सगळे त्याला जे त्यांनी केले. तुमची जी राजे महाराज आहेत ना, आताच्या आमच्यासाठी राजकारणीच बनावं लागेल. पुढाऱ्यांनी गाव विकून खाल्लं मग तसंच आहे. आणि तुम्ही पळा त्यांचे कपडे वागवीत. आम्ही नाही वागवित, आम्ही तिथे चला चला, ओके, बाय बाय, टाटा.